अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बघाच गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। या दिवशी दिवसभर अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण गुरूंना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करत असतो, कारण गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो गुरूंसाठी समर्पित आहे। या दिवशी गुरूंना प्रसन्न करण्यासाठी मनात असणारी एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी, तुमचं जे गुरुबळ आहे ते मजबूत होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा करता, ह्या सर्वच सेवा लाखात एक असतात। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी गुरुपौर्णिमेचा खास आपल्या मुलांसाठी एक विशेष उपाय सांगणार आहे। खरं तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि गुरुपौर्णिमा आल्यामुळे ही तिथी गुरूंसाठी समर्पित आहे। या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्याही सेवा करू शकता। या दिवशी तुम्ही गुरूंना प्रसन्न करणारे जे उपाय आहेत तेही करू शकता। त्यासोबत बघा, या दिवशी घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी किंवा हा दिवस घरामध्ये आनंद प्रसन्नता आणण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे ना, तितकाच महत्त्वाचा हा दिवस घरातील नकारात्मक शक्तींचा नाश किंवा घरामध्ये जर काही इडापिडा असेल, काही बाधा असतील, त्या सगळ्या वाईट शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी देखील हा पौर्णिमेचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। तुमची मुलं जर खूप चिडचिड करत असतील, अजिबात ऐकत नसतील, हट्टीपणा खूप जास्त करत असतील किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काही ना काही बोलत असतील, मोबाईल खूप जास्त वापरत असतील, खाण्यापिण्याकडे लक्ष नसेल, अभ्यासात प्रगती नसेल, नोकरीत यश नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांना हवी तशी त्यांची प्रगती घडत नसेल, तर या सगळ्या समस्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही मुलांवरून आजच्या या पौर्णिमा तिथीला हे एक वस्तू उतरवून टाका। ही एक वस्तू जर तुम्ही मुलांवरून उतरवून टाकली तर नक्कीच तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्यांच्या मनासारखी होईल। सगळ्यात पहिले हा उपाय रात्री 8 वाजता करायचा आहे। रात्री 8चा टायमिंग हा उपायासाठी अत्यंत उपयुक्त आहे। आता जे लोक बाहेरच गेले असेल किंवा ज्यांना पॉसिबल नसेल तर त्यांनी कमीत कमी 8 ते 9च्या दरम्यान, म्हणजे 9च्या आत हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले बघा, व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने करा। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे। रेग्युलर जो तुम्ही दिवा लावताय तोच दिवा असला तरीही चालेल, वेगळा दिवा लावण्याची गरज नाही। फक्त देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे। त्यानंतर एका वाटीत धने घ्यायचे, अख्खे असणारे जे धने असतात हे अख्खे धने घ्यायचे आणि त्यासोबत 3 ते 4 केशराच्या काड्या। केशर असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ, फक्त धने घेतले तरीही चालतील। आपला जो उजवा हात आहे, उजव्या हातामध्ये एक मुठभर धने घ्यायचे। आपल्या देवघरात आपल्या गुरूंची मूर्ती असेल, गुरूंचा फोटो असेल, जे काही असेल, आज ज्यावरती तुम्ही अभिषेक घातलेला आहे, आज ज्यावरती तुम्ही पूजा उपासना केलेली आहे, तर तुम्हाला काय करायचे, महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला हे मुठभर धने सोडायचे आहेत। मनात एक इच्छा धरायची आहे, मुलांची प्रगती, यश जे काही असेल ते सगळं त्या धन्यांमध्ये व्यक्त करायचं आहे आणि ते महाराजांच्या मूर्तीवरती असे अर्पण करायचे आहेत। हे धने अर्पण करून झाले की त्यानंतर मूर्तीवरती अर्पण केलेले किंवा फोटोवरती, प्रतिमेवरती अर्पण केलेले जे धने आहेत त्यातील थोडेसे धने या चिमटीत उचलायचे, थोडेसे धने या चिमटीत उचलायचे। तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगायचं। त्यांचं मुख, त्यांचं तोंड जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल अशा पद्धतीने त्यांना बसायला सांगायचं आणि एक चिमूटभर घेतलेले जे धने आहेत ते मुलांवरून उतरवायचे। गोलाकार पद्धतीने घड्याळाच्या काट्यासारखे मुलांवरून ते 7 वेळा उतरवायचे। उतरवल्यानंतर हे धने घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे। सगळ्यात पहिले तुम्ही धने घेतले, मुलांवरून 7 वेळा उतरवले, घराच्या बाहेर जायचं, उत्तर दिशेला फेकून द्यायचे। पुन्हा थोडे चिमूटभर धने घ्यायचे आणि आता हे धने वरपासून पायापर्यंत 11 वेळा उतरवायचे। सगळ्यात पहिले 7 वेळा घड्याळासारखे गोल उतरवायचे आणि घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे। सेकंड टाइम पुन्हा थोडे धने घ्यायचे आणि ते मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते 11 वेळा उतरवायचे आणि ह्या चिमटीत घेतलेले 11 वेळा, म्हणजे 11व्या वेळी जेव्हा तुम्ही उतरवाल तेव्हा ह्या चिमटीत घेतलेले जे धने आहेत ते एका कागदात ठेवायचे। कुठलाही लाल पिवळा कागद घ्या, त्या कागदामध्ये ठेवा। त्या कागदाला एक म्हणजे जसं आपण खाऊची पुडी बनवतो सेम तशी त्या कागदाची पुडी करा आणि ही पुडी अखंड तुमच्या मुलांच्या बॅगेत, पर्समध्ये, व्यवसाय असेल तर त्यांच्या गल्ल्यात त्यांना ठेवायला सांगा। आता जर दुसऱ्या मुलासाठी, एक मुलासाठी मी हे केलं, दुसऱ्या मुलासाठी सेम करायचे।
तर काय करायचं, तर पुन्हा या चिमटीमध्ये तेच धने घ्यायचे. महाराजांच्या मूर्तीवरती किंवा तुम्ही ज्या गुरूंना म्हणता ज्यांच्यावरती तुम्ही हे धने अर्पण केलेलं आहे, तर त्या मूर्तीवरून तुम्हाला पुन्हा थोडे धने उचलायचे. सेकंड टाइम पुन्हा एक मुठभर धने तुम्हाला मूर्तीवरती सोडायचे नाही. धने फक्त एकदाच मूर्तीवरती सोडायचे आणि सेकंड टाइम म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलासाठी हा उपाय कराल, तेव्हा त्यातलेच ज्या आधीच्या मुलासाठी तुम्ही धने उचललेले आहेत त्यातलेच थोडेसे धने उचलायचे. पुन्हा त्या मुलावरून 7 वेळा हे धने ओवाळायचे, घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकायचे. पुन्हा थोडे धने घ्यायचे, 11 वेळा ते उतरवायचे, कागदाच्या पुडीमध्ये ते धने घालायचे आणि त्याची पुडी बांधून ती तुमच्या मुलांच्या सोबत त्यांना ठेवायला सांगायची. या उपायाने तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल, भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना यशाची प्राप्ती होईल. बघा, आजचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धने ज्याला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो, धन्यांचे उपाय करून आपण सकारात्मकता आणतो, इडापिडा नष्ट करून आपण अखंड बरकत, अखंड माता लक्ष्मीची प्राप्ती आपण आपल्या घरात करतो. जेव्हा तुम्ही हे मुठभर धने आपल्या गुरूंच्या म्हणजे आपले जे इष्टदैवत आहेत त्यांच्या मूर्तीवरती जेव्हा तुम्ही सोडाल आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेले हे धने जेव्हा तुम्ही मुलांवरून ओवाळून घराच्या बाहेर उत्तर दिशेला फेकाल, त्या क्षणात तुमच्या मुलांमध्ये असणारी बाधा, इडापिडा, संकट, जे काही राहू केतू, कुठलाही काही त्रास चालू असेल, काही अडचणी असतील, अडथळेत असेल, हे सगळं त्यात येईल आणि जेव्हा घराच्या बाहेर ते फेकून द्याल तेव्हा त्या धन्यांसोबत सगळं काही नष्ट होईल. सेकंड टाइम पुन्हा तुम्ही जेव्हा ते धने घ्याल आणि मुलांपासून 11 वेळा ते उतरवून जेव्हा एका कागदात बांधून ते मुलांच्या सोबत तुम्ही ठेवून द्याल, तेव्हा नेहमीच हे धने माता लक्ष्मीचे एक स्वरूप नेहमीच त्यांना प्रत्येक गोष्टीत प्राप्ती देईल, प्रत्येक गोष्टीत प्रगती देईल, प्रत्येक गोष्टीत यश देईल. सर्व काही त्यांच्या मनासारखं घडत जाईल आणि मनात असणारी प्रत्येक इच्छा त्यांची पूर्ण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. शक्यतो हा उपाय 8 वाजताच करा, नाहीतर 8 ते 9च्या दरम्यान केला तरीही चालेल. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावायचा हा सर्वोत्तम उपाय आहे. पौर्णिमे तिथीचा हा विशेष उपाय आहे. 5 मिनिटाचा उपाय आहे, पण या 5 मिनिटाने तुमच्या मुलांचं भाग्य नक्कीच बदलेल, इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगते. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता. एक पौर्णिमेला करून बघा, पुढची पौर्णिमा येण्याच्या आत जो अनुभव येईल ना, किंवा तुमची मुलांच्यात जी सुधारणा होईल ती मला या व्हिडिओमध्ये नक्की कळवा.